किड्या ही शनायाच आहे ना. तू पण उगीच टेन्शन देतो. मला खरंच वाटलं दुसऱ्या कोणाला तरी किडनॅप केलंस. अरे मी नाही रे, तो तंटी. त्या तंटीने बंटीला सांगितलं आणि बंटीने घंटी वाजवली. म्हणजे अरे म्हणजे त्याने वेगळ्याच माणसाला किडनॅप करायला सांगितलं आणि मला सांगितलंच नाही. मग मला कसं कळणार त्यांनी किडनॅप केलं म्हणून. हळू ठीक आहे. आता एक काम कर, तू आता जा, तिला हातपाय सोडव तिचे. हा, तिला आधी शांत कर. तिने जरा शांत झाली ना की मग मी येतो. कळलं? ओके हा चल चल. ठीक आहे. दादा नको दादा, ऐका ना, माझी काहीच किंमत नाही, माझ्यासाठी कोणीच पैसे देणार नाही, प्लीज मला सोडा. अहो ताई करू नका घाई, पटकन सोडवतो तुम्हाला. हो ताई करू नका घाई. ए बघा हे काय माहितीये मला कोण आहे. कोण आहे? अगं सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. केड्या केड्या तू कशाला, तू बावळट आहेस का? तू कशाला आणलास मला इकडे? अक्कल नाही का तुला? का पळतो मी? नाही पळतो. मी ते अगं मी गंमत केली. काय गंमत केली? मला कशाला आणलं इथे? अगं तुला कळायला पाहिजे, तुला मी किडनॅप केलंय. काय? हो. नाही पण माझ्यासाठी नाही केलंय किडनॅप, मी गुरुसाठी केलंय. त्याला तुला डेटवर घेऊन जायचंय. मग गॅरीला डेटवर जायचं तर तू का किडनॅप केलं मला? हो ते पण आहे, मी का केलं? गॅरीला आजच का जायचंय डेटवर? आज काय एवढं स्पेशल आहे? विसरलीस ना? खरं तर आज नाही, पण आज 12 वाजल्यानंतर जो दिवस सुरू होतो ना, त्याच दिवशी बरोबर 5 वर्षांपूर्वी मी तुला प्रपोज केलं होतं. आठवते? आणि खरं तर मला तो दिवस पुन्हा एकदा जगायचा आहे तुझ्यासोबत. हा, तर तुला मी असं सांगितलं असतं तर तू कदाचित नाही म्हणाली असतीस ना, म्हणून मग मी केड्याच्या मदतीनं मुद्दाम हे सगळं सरप्राईज प्लॅन केलं. हो ना. अगं तुम्ही आता मजा कराल, पण मी केवढे कष्ट घेतले. थोडा वेळ आराम करतो. हा मी. अरे पण आराम करतो ना. झालं तू, चल निघ. मगापासून फोनवर लागलोय. चल, काय त्या चल तंटीला निघ. बिंटीला? अरे काय चल बस. काय झालं बच्चा? कसला विचार करतेस? नाही काही नाही, म्हणजे सरप्राईज झाले ना मी एकदम अचानक. अरे मग सरप्राईजच होता ना. सी, तू नेहमी म्हणतेस ना की आपल्यामध्ये मधल्या काळामध्ये जे काही घडलं त्यामुळे आता असं अचानक रोमॅन्स सुरू होणं थोडंसं कठीण आहे, हो की नाही? त्यामुळे आय एम टेकिंग इट स्टेप बाय स्टेप. म्हणजे हळूहळू मला ते सगळं पूर्वीसारखं करायचंय, म्हणून मी सगळं करतोय. हा हा. पण एवढ्या लवकर एवढी सगळी तयारी कशी काय केली? सोड ग, ते महत्वाचं आहे का? काय? तुझ्यासाठी साडी. जा जा जा, पटकन नेसून ये. म्हणजे तू नेसून आलीस ना की मग मी माझ्या पुढच्या प्लॅनला सुरुवात करतो. जा जा जा, पटकन रेडी हो. जा जा जा, कम ऑन, रेडी हो. हा तिकडेच तिकडेच. तुला आता ना जेवढं चिडवायचं आहे ना तेवढं चिडवून घे. मी असाच बसून राहतो. चिड. हल्ली रोज रेडिओ ऐकतोस ना? काय सांग सांग. मी अनाउन्समेंट आपल्या बिंदू राणीची, हे बघ, चण्याबद्दलच बोलणार होतो आणि तिचाच फोन आला. ती 100 वर्ष जगून काय करणार आहे काय माहित. ओके ऐक ना, माझी जी हेल्प हवी आहे रे. काय झालं आता? कोणाला त्रास द्यायचा आहे? अरे मला किडनॅप केलंय. काय? एक तुला किडनॅप केलंय? काय? शनिया कुठेस तू? काय झालं? कोणी किडनॅप केलं तुला? किडनॅप केलेल्या माणसाला माहिती असतं का त्याला कुठे आणलंय ते? मला कसं कळणार? मला सोडवायला ते 10 कोटी मागतायत ग. काय? तुझ्या 300 कोटीतल्या साम्राज्यातनं मला 10 कोटी देशील का? शनिया काय? सॉरी सॉरी सॉरी, मी मस्ती करत होते. शनिया घाबरलेलो मी. ही काय मस्ती करायची गोष्ट आहे का? ऐक ऐक, काय झालं माहितीये का, मला किड्याने किडनॅप केलंय आणि ते पण गॅरीसाठी. गुरु बद्दल एक सॉलिड टिप द्यायची आहे तुला. मी येते खाली. ऍड्रेस सांगा ना. लहान हा, फारसं माहिती नाही होतात. केड्याच्या मदतीनं मुद्दाम हे सगळं सरप्राईज प्लॅन केलं. हे असं कसं वागू शकतात?
होते आता त्याला जे वागायचंय तो वागलाय ऑलरेडी, पण आता यापुढे जे काही करायचंय आपल्यालाच करायचंय. ऐक, माझ्या डोक्यात एक आयडिया आलीये. तुम्ही काही करा आणि मायाला इथे घेऊन या. गॅरीला मायाशी लग्न करायचंय, पण मला डेटवर घेऊन जायचंय. हे मायाला कळलंच पाहिजे आज. प्लीज काही करून तिला इथे घेऊन ये. प्लीज प्लीज प्लीज. ही आयडिया बरी आहे राधा. हो शन्या, तू बरोबर बोलतेस, पण ते कसं शक्य आहे? हे राज, असं नको करू ग. आता माझ्यासाठी 10 कोटी द्यायला तयार होतीस ना? प्लीज ना. नाही नको म्हणूस ना. ये ना. नाही शनाया, ऐक ना, तुझी खरंच आयडिया चांगली आहे. म्हणजे राधा आणि मला दोघांनाही पटलंय, पण मायाला कसं आणणार यार? तिचा आता आमच्यावर कोणावर विश्वास नाही उरलेला. तिला आणणार कसं तिथपर्यंत? ओके, तुला एवढ्या आयडिया सुचतात. सुचेल तुला काहीतरी, काही टेन्शन नाही. तू ये फक्त इथे लवकर, आणि आमच्या डेटची वाट लागलीच पाहिजे. ओके? हे बघ ऐक, मी प्रॉमिस नाही करत, पण आम्ही विचार करतो नक्की. हे बघ, पण शन्या तू आता कुठेस ते सांग आधी. गं, मला खरंच नाही माहिती मी कुठे आता. डोळ्यात पट्टी बांधून आणलं होतं ना इथे, पण मी चेक करते जरा आजूबाजूला आणि मी तुला मेसेज करून सांगते. हा ठीक आहे, कळव लवकर. आणि बोक्या, ऐकतोयस ना तू? अगं ऐकतोय. आता तू काही करून मायाला इथे आणतोयस ना? ओके, बाय. सी हे का खूप खर्च करतोय गॅरी. रिसॉर्ट तर महाग आहे. मला फोन करते. शनू बेबी घरातल्या घरात का फोन करते मला? शनू बेबी, व्हॉट्स गोइंग ऑन? घरातल्या घरात का फोन करतेस मला? मम्मा, तुझं काय चाललंय ग? तुझी मुलगी किडनॅप झाली, तुला माहिती पण नाही अजून? जोक मारतेस का? तुला कोण किडनॅप करणार? नाही, मी जोक करत नाहीये. राज आणि बोक्या माझ्यासाठी 10 कोटी घेऊन येत आहेत. मम्मा, तू पण घेऊन ये. धाप लागली ग मला. हे घाबरू नको, मस्ती करते. ऐक, खूप इम्पॉर्टंट प्लॅन आहे. नीट लक्ष देऊन ऐक. ओके? तू एकच काम कर की तू बोक्याला ना, मी जो ऍड्रेस पाठवते तो त्याला पाठव. म्हणजे मेसेज कर, फोन कर, काही कर, पण त्याच्याकडे गेला पाहिजे मेसेज. ठीक आहे? सॉलिड प्लॅन आहे शनू बेबी, सॉलिड. मी लगेच माझ्या बाळाला फोन करून सांगते. कोण बाळ? माझ्याशी बोलतेस तू आता? ते मी बोक्याला फोन करून तो प्लॅन सांगते, आणि तो प्लॅन बोक्याला सांगितल्यावर मी माझ्या शनू बाळाला फोन करून सांगते. तुला म्हटलं मी बाळा, तुला फोन करून मी सांगते मी त्याला काय सांगितलं ते बाळा. फक्त तू इथे ये लवकर, आणि मला परत फोन करू नको, कारण की मी या गॅरी सोबत असणार आहे. त्यामुळे मेसेज करत राहा. ठीक आहे? ओके. हा, बाय बाय बाय. नाही, मला नाही जमणार हे. मला नाही शक्य. अगं काय नाही म्हणतेस तू राधा? तुला कळत नाही का दुसरी कुठली आयडिया नाहीये आपल्याकडे? पण हे खोटं बोलणं मला नाही शक्य रे. तुला जमवून घ्यावं लागेल राधा. दुसरी काय? मला काय सांगणार होत आपण? काय बिझनेस मीटिंग आहे आता या वेळेला? मायाला तिथपर्यंत नेणार कसं? दुसरं काय सांग ना. हीच आयडिया आहे बास. मला मान्य आहे, पण मला खोटं बोलणं शक्य नाहीये. हे बघ, हे सगळं बाजूला ठेवून ना, तू खोटं, हे बघ, मायाच्या चांगल्यासाठी खोटं बोलतोय की नाही आपण? अरे पण मला कसं शक्य आहे? मला कळतंय मायाच्या चांगल्यासाठी, पण मला नाही शक्य आहे रे. प्लीज ऐक ना ग बाई, प्लीज ऐक ना. मी सांगतो तसं कर ना प्लीज. नाही. मग ठीक आहे, तू शनायाला फोन कर आणि सांगून टाक की हा प्लॅन कॅन्सल म्हणून. सांगून टाक. चल. नाही. सांगून टाक. नाही. काय नाही? नाही रे. हे बघ सौमित्र, मला मान्य आहे की शन्या म्हणते ते बरोबर आहे की हा एकमेव चान्स आहे. याच्यामुळे मायाला कळेल की गुरुनाथ कसे ते. आता तू दोन्ही बाजूनी बोलतेस आता. मला हे माहितीये की माया अशी मुलगी नाहीये. ती गुरुनाथच्या बरोबर राहते म्हणून ती असं वागतेय. तिच्यासाठी मी करायला तयार आहे. म्हणजे तू तयार आहेस? हो. बस ठीक आहे. कसं खोटं बोलू मला नाही माहिती. त्याची काळजी नको घेऊ, सगळं सांगतो ना तुला. एक मिनिट हा. काय शनायाच असणार? शन्या नाही, शन्याची मम्मा. त्यांचा मेसेज आहे. त्या असं म्हणतात की शन्यानी त्यांना पत्ता कळवलाय, त्या आपल्याला फॉरवर्ड करणार आहेत आणि त्यांना काळजी वाटते म्हणून त्या पण तिथे येत आहेत. मग चांगलं आहे ना, त्या असल्या तर मदतच होईल. चालेल. बरं ठीक आहे, त्या आपल्याला पत्ता कळवणार आहेत.
बघतोयस? म्हणजे काही ऑड वाटते का साडीत? नाही, ऑड ऑड कशाला दिसेल तू? ऑड म्हणजे हॉट दिसतेस, सुंदर दिसतेस. यू लुकिंग ब्युटिफुल बच्चा. खरंच? हो, आय मीन लुक एट यू. साडीमध्ये काय सुंदर दिसतेस ग तू. नाही म्हणजे एरवी मी तुला वेस्टर्न लुक मध्ये आवडते ना, आज साडी गिफ्ट कराविषयी कशी वाटली? त्याचं काय झालं ना, मी तुला त्या राधिका मसालेमध्ये पूजा होती ना, त्यावेळेला त्या लिंबू कलरच्या साडीमध्ये पाहिलं. लिंबू कलरच्या साडीमध्ये पाहिलं ना? हा, तर तू त्या लिंबू कलरच्या साडीमध्ये इतकी सुंदर दिसत होतीस ना, की मला असं झालं, यार मला हिला असं परत बघायचंय. म्हणून मी म्हटलं तुला एखादी ना अशी सुंदर साडी गिफ्ट करूया आणि डेटला घेऊन जाऊया आणि तिथे मस्तपैकी प्रपोज करूया. आणि मी कधीपासून या संधीची वाट पाहत होतो. आज फायनली ती संधी आली आहे. असंच प्रपोज करायचं आणि मुलींना पटवत राहायचं. अरे तुम्ही आलात. चला वेळेत आलात म्हणजे. हो. बरं ऐका, आता काय झालं? अशा का बघताय तुम्ही? नाही तुम्ही नाही, तू 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 म्हण ना. तू कसं? तुम्ही वयाने मोठे आहात एकदम. नाही असू दे ना, आपण आईला नाही का, ए आई मला पावसात जाऊ दे, ए आई म्हणतो ना, तसं आई म्हण ना. अहो, असं कसं? तुम्ही शनायाच्या आई आहात, मी कसं आई म्हणतो तुम्हाला? ठीक आहे, शनाया मला मम्मा म्हणते. तू मम्मा म्हणतोस का मला? मम्मा चालेल. काय ग, बोलत का नाहीस? नाही, इम्प्रेस झाले मी तुझ्या बोलण्याने, म्हणून कळलंच नाही काय बोल. तसंही तुला याआधी काय कळलंय ते आत्ता कळणार आहे. या क्षणी तू किती छान दिसतेस यापेक्षा तुझी राधिका मसालेमधली पोस्ट महत्वाची आहे माझ्यासाठी. तू आता माझ्या कामाची आहेस म्हणून हे सगळं चाललंय. नाहीतर जो गुरुनाथ तुला विसरू शकतो तो प्रपोज केल्याची डेट थोडीच लक्षात ठेवणार आहे. का नाचतोयस तू? काय झालं? बोल ना काहीतरी. आता तू का शांत झाला? नाही मला म्हणजे काय बोलू, कसं बोलू, मला शब्दच सापडत नाही, सुचतच नाही काय बोलू ते. एवढं असं काय सांगायचंय? हेच की तुला प्रपोज करणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात घाणेरडा क्षण. नाही, मलाही ऍक्च्युली तो दिवस अजूनही खूप चांगला आठवतोय. आणि मला त्या दिवसाची आठवणच नकोशी वाटते. असं वाटतं की तो दिवस लाईफ मध्ये पुन्हा पुन्हा यावा. हो, एक्झॅक्टली. मलाही तसंच वाटतं. म्हणून तर हा सगळा प्लॅन केला ना बच्चा. आपल्यामध्ये इतकी भांडणं झाली, इतके चढ उतार आले, पण तरी सुद्धा मी तुझ्या मनातलं ओळखलं की नाही? याला म्हणतात प्रेम. प्रेम कसला गेम म्हणतात याला. आणि आमचा गेम आता लवकर कळेलच तुला. नाही, मला एवढंच म्हणायचं आता फक्त की आता आपण फक्त दोघांचा, आपल्या दोघांमध्ये कोणी तिसरा नको. अरे नाही, प्लीज, कोणीच नाही. हे बघ बच्चा, आता तुझी माफी मागण्यापासून मला कोणी रोखू नाही शकत. बच्चा, आजपर्यंत माझ्यामुळे तुला जो काही त्रास झालाय, तुला जो काही त्रास सहन करावा लागलाय त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघ, मला आता ते सगळं विसरून जायचंय. मला ना आपलं पूर्वीचं आयुष्य परत हवंय. मला माझी पूर्वीची शनाया परत हवी आहे. मी कसली माफ करते तुला? खरं तर एक कानाखाली वाजवायची वाटते, पण मी सुद्धा आता प्रेमानेच बोलणार आहे. नाही, आता कोणीही कोणाची माफी मागायची नाही. आज आपल्यासाठी इम्पॉर्टंट दिवस आहे ना, आपण आज फक्त हॅपी राहूया. ठीक आहे? ऍब्सोल्युटली शनाया, मला ना याचीच अपेक्षा होती. सो नाही, काय घाई काय? वेळ ना अजून खूप. प्रपोज केल्यावर इकडे 2 रूम बुक केल्यात मी. त्यातली एक जी आहे ती माया आणि माझ्यासाठी असेल, आणि त्याच्या बाजूची जी आहे ती राधिका आणि तुमच्यासाठी असेल. तुम्ही नाही, तू मम्मा, तू तुझ्यासाठी. बरं बाबा, तुझ्यासाठी आणि राधिकासाठी असेल. बरं बाबा. ये तुझे डॅडी, आपण बाहेर काय करतोय? अरे, तुला सगळं रिसॉर्ट दाखवायचंय. एवढं लक्झुरियस रिसॉर्ट बघणार कधी ना. हे बघ, लाइटिंग बिटिंग काय कमाल इंटिरियर आहे ना. तू काहीतरी सरप्राईजेस प्लॅन केलेत ना रूम मध्ये? सगळे सरप्राइजेस आहेत बच्चा. अभि तो रात जेव्हा आहे, सगळे हळूहळू तुला दाखवणार आहे, सगळं प्लॅन करणार आहे. पण त्याच्या आधी म्हणलं सकाळी वेळ नाही मिळणार ना एक्सप्लोर करायला, म्हणून आता मुद्दा मांडला. मस्त आहे ना? हॅलो. हा, हॅलो, सुलक्षणा जी ना? तुम्ही मला कॉल केलात?
अहो काय झालंय, तुम्ही मला चुकून एका रिसॉर्टचा पत्ता पाठवलाय. अगं बाई तुम्ही आला नाही नाही, मी म्हणतोय तुम्ही चुकून मला रिसॉर्टचा पत्ता पाठवलाय. मी तुम्हाला नंतर फोन करू. मला तुम्हाला काय सांगायचंय की तुम्ही ते मेसेजेस मला पाठवताना गुड मॉर्निंग मेसेजेस, सद्विचार वगैरे, ते प्लीज तुम्ही पाठवायचं बंद करा. मला असलं काही आवडत नाही. ऑलराईट? ठीक आहे, नाही पाठवणार. गुड मॉर्निंगचे मेसेजेस आजपासून गुड नाईटचे पाठवेन. हॅलो सुलक्षणा जी, तुम्ही मला गुड मॉर्निंग गुड नाईट कुठलेही सद्विचार पाठवू नका प्लीज. मला आवडत नाही. मी ठेवतोय फोन आता. काय कोणाला सुविचारायचं होतं? फोन ठेवा ना. काय चाललंय? सौमित्र सारखा आवाज. बेबी ठेवला. तिकडे बघा सिच्युएशन काय, सुविचार काय. सॉरी बाळा. वेरी गुड इवनिंग. गुड इवनिंग मैम. कैसा लगा सर हमारा रिजॉर्ट? ऑफ कोर्स इट इज ब्यूटीफुल. तुमचा फोन द्या, तुमचा फोन द्या. एनी सजेशन इफ यू वांट यू कैन गिव इट Okay, आउट. okay. यस. काय नाही, कोणाचा आहे फोन? मम्माचा फोन आहे. मग घे ना, त्यात काय एवढं. मोमाचा फोन आहे. हॅलो. मांजर. काय झालं, ओरडलीस काय? शिंकली ती फोनवर. तुझी मम्मा फोनवर शिंकली? हा. दिवस काय फोनवर काय शिंकता म्हणून प्लीज त्यांना सांग जरा. हॅलो मम्मा. मी मम्मा नाही, कोण बोलते कळलंय ना तुला? बोक्या बोलतोय. आणि काही इकडे सगळा रोमांस करत बसणार आहात का तुम्ही? त्याला घेऊन आज जा ना. इथे तुझी मम्मा आणि मी लपून बसलोय किती वेळ. हो मम्मा हो, मी ठीक आहे, मी सेफ आहे, गॅरी सोबतच आहे ना. आणि निघाले की फोन करते. हा निघ लवकर चला. गॅरी ऐक ना, चल आपण आज जाऊया. येस. नाही पण रूम किती ते भरायचं, जाऊ दे. दोन ठेवू दे, राहिले. नको नको नको. तुला जाऊ दे. लक्झरियस जाऊ दे, स्टे जाऊ दे. आवडेल? नाही काहीच गरज नाही. चल रूमवर जाऊ. आपण अर्धवट- सरप्राईज मला सगळे नाही तर वाचतील ना 12, त्यामुळे चल. 12 महिने सगळं होणार आहे. तो हो, फॉर्म पण तर पूर्ण तरी- केलं असतं ना. तू माया सॉरी, म्हणजे मला कल्पना आहे की तुला आश्चर्य वाटलं असेल मला इथे बघून, पण माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी इथे आले. असं प्रॉब्लेम हे बघ माया, मला माहितीये आपल्या दोघींमध्ये भांडण आहेत, बरेच गैरसमज आहेत, पण मी ते आता बाजूला ठेवलेत आणि मला असं वाटतं की तूही ते बाजूला ठेव आणि मला जरा मदत कर प्लीज. काम डाऊन. काय झालं? तू येतेस का आत? आपण बोलूया. नाही माया, मला माहितीये की तुझी आणि सौमित्रची खूप घट्ट मैत्री होती. म्हणजे इनफॅक्ट आमच्या लग्नाच्या आधीपासून तुम्ही खूप चांगले मित्र आहात, मला सगळं माहितीये. आणि माझ्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं झाली आहेत. पण खरं सांगायचं ना तर सौमित्राला असं वाटतंय की ही जी काही भांडणं झाली आहेत ती त्याच्यामुळे झाली आहेत. त्यांनी गैरसमज करून घेतलाय हा, आणि तो सतत स्वतःला दोष देतोय. ओके राधिका, काय झालंय मला सांगशील का नीट? मी सांगते माया, सौमित्र घरी नाही आलाय. काय? हो, तो घरीच आला नाहीये. आणि मी विचारपूस केली तर मला असं सांगितलं की तो एका रिसॉर्ट वरती आहे. म्हणून मी तिथे गेले, त्याला भेटले, त्याला सांगितलं की तू घरी चल, तर तो माझं ऐकायलाच तयार नाहीये. तो सतत रडतोय, त्याने स्वतःला कोंडून घेतलाय आणि स्वतःला दोष देतोय तो. ओ गॉड, म्हणजे दिस इज इन्सेन. ही काय वागण्याची पद्धत झाली का? हे बघ, मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, तो माझं ऐकत नाहीये. आणि मला माहितीये आता तो फक्त तुझंच ऐकू शकतो. हो, माझ्याकडे पर्याय नाही. आणि हे बघ माया, मी आता काही कोणी राधिका मसाल्याची कोणी म्हणून किंवा राधिका म्हणून नाही बोलते, मी सौमित्राची बायको म्हणून बोलतेय. मला माहितीये तुमच्यात खूप चांगली मैत्री आहे, तूच त्याला समजावू शकते. प्लीज चल ना तू माझ्या बरोबर. हो, मी डोंट यू वरी, मी कॉल करते त्याला लगेच. नाही, ते कॉल नको करूस. इट्स ओके राधिका, आय नो म्हणजे आमच्यामध्ये डिफरन्सेस आहेत, बट मी या वेळेला ते डिफरन्सेस बाजूला ठेवून कॉल करणार आहे. मला थांबवू नकोस. नाही, ऐक, त्यांनी मला सांगितलंय की कॉल नको. म्हणजे त्याच्याकडे फोन नाहीये ना. काय? हा, त्याचा फोन घरी राहिलाय असं त्यांनी सांगितलंय. त्या रिसॉर्टला चल. रिसॉर्टला आता? हा, बरं थांब, मी आले चेंज करून. तू बस ना, आत ये प्लीज, आत ये. तू ये लवकर. गॅरी, मायाचं काय? काय बच्चा, इतकं छान मूड चालू असताना आपला, त्याच्यामध्ये मायाचं काय नाव काढतेस मध्ये? नाही, तिला डेट बद्दल कळलं तर? एक मिनिट, तिला या सगळ्याबद्दल कधी काही कळणार नाही. मी व्यवस्थित फिल्डिंग लावली. जसं आपण राधिकाच्या वेळेला फिल्डिंग लावायचं तशी. एवढं काय झालं असायला?
सॉरी सॉरी. अरे मी मस्करी करत होते. बच्चा काय मला वाटलं एकदम चिडली बिडलीस की काय तू, तेवढं टेन्शन आलं. नाही नाही, तू प्यायला काहीतरी आणलं होतंस ना, काय? बस एक मिनिट. काय अजून राधाचा काही मेसेजच येत नाहीये. की राधा जर मायाला घेऊन निघाली नसेल ना अजून, तर काही आपल्या प्लॅनिंगला काय अर्थच नाही ना. किती वेळ बसून राहायचं इथे. आणि आपण जर हा काय झालं अशा का बघताय माझ्याकडे तुम्ही? किती रे, किती किती तुझ्या डॅड सारखा दिसतोस रे तू. हो अच्छा अच्छा, म्हणजे मगाचपासून तुम्ही हे बघताय की मी कोणासारखा दिसतोय. हा नाही, बरेच जण म्हणतात मला मी डॅड सारखा दिसतो. थँक्यू. लाव ना फोन. राधाला ना? डॅड ना तुझ्या. हा. का एवढ्या रात्री? ही विल बी वरीड ना, त्याला टेन्शन येईल. कुठे गेला म्हणजे तू सांगून आला नसशील ना, मग टेन्शन घेतील. मला नाही आवडणार त्यांनी टेन्शन घेतलेलं. अहो नाही नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आमच्या घरात असं कोणी टेन्शन वगैरे नाही घेत. नाही का? काय करताय तुम्ही? नाही काही नाही, ते काहीतरी होतं, गेलं उडून गेलं. अच्छा ग्रेट. थँक्यू. नाही नाही, राधाचा मेसेज आलाय. ती निघाली मायाला घेऊन. हा चला बरं. मम्मा काय? तुम्हीच मगाशी म्हणालात मला मम्मा म्हण. हो मीच म्हणाले होते. तुम्ही आता बाजूच्या रूम मध्ये थांबा, राधा येईल आणि पुढचा प्लॅन समजावेल तुम्हाला. ओके ओके बाळा. मम्मा पर्स. हो सो केअरिंग यू आर. तुला सांगतो शनाया, मी खरंच सांगतो. तू म्हणजे मला वाटतं मी मायाला स्पष्टपणे सांगून टाकावं की माया, मला माझा पूर्वीचा संसार, माझी बायको सगळं परत हवंय. म्हणजे तुला राधिका परत हवी? नाही नाही नाही, राधिका नाही, तू. म्हणजे तू आणि मी. म्हणून तुला मी म्हणतोय बच्चा, तू ना ते आपल्यातलं सगळं आता जे चालू आहे ना ते बंद करूया ना आपण. म्हणजे आपलं सगळं पूर्वीसारखं परत सुरू करूया. आपला राजा राणीचा संसार परत सुरू करूया. आपण राजा राणी? हा बरोबर. नाही पण माझी पण तीच इच्छा आहे, माहितीये का? हा. ती माया शांत बसणार नाही ना. मी बोलू का तिच्याशी? आणि काय करणार? काय स्ट्रेट जाऊन धमकवते तिला सांगते, छचू हा माझा नवरा आहे आणि मी याला सोडणार नाही, आणि तू त्याला सोडलं नाहीस तर मी तुला सोडणार नाही. बिल्डिंग खाली जाते आणि बुक्क्याच मारते, दोन नाकावर राडाच करते. नाही नाही, शांत हो. एवढं काही करायची गरज नाही आता. पण अरे तुझी वाईन संपली, मी वाईन घेऊन येतो. तुझी हे सौमित्र बनहट्टी, त्यांची रूम 104. राधिका येऊन गेलीस ना तू इथे, मग आता का विचारते असताना? मी येऊन गेले पण ते तुझ्यासाठी, म्हणजे यांच्यासाठी नाही, म्हणजे यांना हे कळावं की तू विजिटर आहेस, आणि तुझ्यासाठी सौमित्र बनहट्टी, रूम नंबर 104. ओके रिलॅक्स, जाऊया आपण. नाही नाही नाही, मी नाही येत, तू जा. अगं पण चल ना. नाही, तो चिडलाय माझ्यावरती ना, त्यामुळे मी तिथे आले तर तो दार सुद्धा नाही उघडणार. तू जा ना प्लीज. ओके. बच्चा, तुला आठवतंय मी तुला कसं प्रपोज केलं होतं? हो आठवतंय ना. आपण शॉपिंग केली होती खूप. आपण फिल्म पाहायला गेलो होतो. कुठली फिल्म पाहिली होती? ते कुठली असेल, पण तुला हे आठवतं का आपण त्या राईड मध्ये बसलो होतो, अशी झूब 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 अशी खालीवर चालली होती ती राईड. हो, आणि ती राईड अशी उलटी झाली होती तेव्हा तुम्हाला प्रपोज केलं होतं, आणि मला काय ऐकूच येत नव्हतं, कारण मी गप गॅरी एवढंच करत होते. आणि मग राईड संपल्यावर मला कळलं की तुम्हाला प्रपोज करत होता. हो ना, आणि मला टेन्शन आलं की अरे बापरे, ही काय चिडली बिडली की काय. पण काय मजा आली होती ना बच्चा. म्हणून मी ठरवलं आज ती मुवमेंट रिक्रिएट करायची. पण आज ठीक आहे, ते नाही म्हणून काय, आज मस्त असा रोमॅन्टिक माहोल क्रिएट केलाय मी. तू आणि मी, आपल्या हातात ग्लासेस, आणि बरोबर 12 वाजले ना की बच्चा मी तुला परत प्रपोज करणार आहे. त्याची वाट लागणार काय? मी 12 वाजणार आहे आणि मग तू प्रपोज करणार आहेस. मला हेच म्हणत होते मी. तू एक काम कर ना, तू पण अख्खा उलटा हो आणि मग प्रपोज कर. मुवमेंट रिक्रिएट होईल. माया पोचली असेल आतापर्यंत. गॅरी लवकरच आता तू राईड मध्ये बसणार आहे आणि मायाला पाहून तुझ्या पोटात गोळा येणार आहे. सामी, काय चाललंय हे सगळं? व्हॉट काइंड ऑफ बिहेवियर इज दिस? तू
तुझं घर असताना हे अशा ठिकाणी येऊन राहणं तुला शोभतंय का? आणि कोंडून घेतलंय स्वतःला. यू सिरियस? काय करू माया, मला तर सहन नाही होते का आता. तू असं तर राधाला विचार, मी किती वेळा रडलोय यावरून. खरंच खूप त्रास होतोय मला. तुझ्या आयुष्यात आता गुरुनाथ आहे, माझ्या आयुष्यात आता राधिका आहे. आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं आपल्यावर प्रेम आहे, म्हणून आपली मैत्री विसरून जायची का आपण? आणि हे दोघं आपल्या आयुष्यात येण्या आधीपासूनची मैत्री आहे ना आपली. आपली मैत्री तुटली म्हणून मी खुश आहे असं वाटतंय का तुला? असं नाहीये. आय एम इक्वली हर्ट्स. आम्ही, तू ओळखतोस ना मला खूप चांगलं. इनफॅक्ट तुझ्या इतकं चांगलं मला कोणीच ओळखत नाही. आजपर्यंत माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त मी एकाच गोष्टीला महत्व दिले, माझे अँबिशन्स, माझे ड्रीम्स. दॅट्स इट. हे सोडून कधी कुठल्याच गोष्टीचा मी विचारही केला नाही. सगळं सोडून मी इथे आले. पण इथे आल्यावर असं दिसलं की माझ्या अँबिशन्सच्या मध्ये ऑब्स्टॅकल्स येत आहेत. सो ते दूर करण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार झाले. यू नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट, राईट? राधिका बरोबरच्या लढाईत जिंकायचं असेल तर मी काहीही करायला तयार होते. आणि मग मला कळलं की राधिकाचा फक्त एकच वीक पॉइंट आहे, दॅट इज यू, तू. आणि तूही वेळ पडल्यावर तिचीच बाजू घेतलीस ना. तेव्हा नाही दिसली तुला तुझी मैत्रीण. हा, यू लेफ्ट मी विथ नो ऑप्शन. आणि त्यामुळे मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी तुला टार्गेट केलं. थोडा क्लिअर थॉट आहे तुझा. ठीक आहे माया, मी राधाशी स्पष्ट बोलतो की तुमच्या दोघींमधला वाद एका बाजूला आणि आपली मैत्री एका बाजूला. फक्त तुमच्या दोघींमधलाच कशाला? गुरु, राधिका, मी, कोणामधलाही वाद सगळं एका बाजूला आणि आपली मैत्री एका बाजूला. मी राधाशी बोलतो आणि मला खात्री आहे राधा हे सगळं नीट ऐकेल. तू पण बोलशील गुरुशी? तरी गुरु मान्य करेल? माया प्लीज प्लीज आपल्या मैत्रीसाठी बोलशील गुरुशी? गुरुला स्पष्ट सांग की हे सगळं बाजूला ठेवून आपली मैत्री म्हणून तो स्वीकारेल. प्लीज प्लीज बोल. मला असं वाटतं की काही करून गुरुनाथना रूम मधनं बाहेर आणलं पाहिजे आणि सौमित्राच्या रूम पर्यंत पोहोचवलं पाहिजे. एवढंच ना? आपण सरळ जायचं, नॉक करायचा दरवाजा, आणि कोणी येते अशी चाहूल लागली ना की आपण आतमध्ये जाऊन लपून बसायचं. आपण काय लहान आहोत का? हा, गुरुनाथ एवढ्यामुळे बाहेर येतील असं वाटतंय का तुम्हाला? नाही येणार ते. का? ते काय येतील बाहेर? तुम्हीच जरा विचार करून बघा. अरे हो, ते दोघं रोमॅन्टिक मूड मध्ये असतील ना, कशाला नॉक करून? पण आयडिया काय? ट्राय करून बघायला काही हरकत नाहीये. ए बच्चा, चल डान्स करूया मस्तपैकी. आता कशाला? अरे आता कशाला म्हणजे? आता डान्स करायचा ना, रोमॅन्टिक मस्त असं छान डान्स झाला पाहिजे. पण जाऊ दे ना, 12 वाजल्यानंतर हवं तेवढा डान्स करू ना. अगं पण आपण असं किती दिवसांनी निवांत भेटलोय. 12 नंतर तर करूच डान्स, पण आता सुद्धा आता मी म्युझिक लावतो काहीतरी छान. काय झालं हसायला? सौमित्राचा मेसेज आलाय, काहीतरी जोक पाठवत असं होतं. सौमित्र का मेसेज करतोय तुला? हा, आणि एवढं काय झालं हसायला? नाही काय यार, एवढा छान मूड असताना ते सौमित्राचे मेसेजेस काय वाचत बघ, माझं डोकं फिरतंय, मूड ऑफ होतो सगळा. सॉरी चुकलं. लव्ह यू. ऐक ना, म्युझिक लाव, आपण डान्स करूया. हा, मी रेडी. हा ठीक आहे. अरे यार, गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल है भाई. काय झालं? म्युझिक लावतोस ना? अरे गोलमाल है. कोणीतरी ऑलरेडी प्ले केलंय म्युझिक. तुला ऐकू येतंय का ते गाणं? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. मनात नेहमी असं काहीतरी गोलमाल चालू असतं ना, म्हणून तुला असं काहीतरी ऐकू येतं. अच्छा, मान्य असं आहे. कोणीतरी मस्करी करतंय का? मला थांब, मीच बघूनच आलो. थांब जरा. अरे काय चाललंय? काय मला गाणं ऐकू येतं की भास होतोय? इथे आल्यावर असं दिसलं की माझ्या अँबिशन्सच्या मध्ये ऑब्स्टॅकल्स येत आहेत. मायाचा आवाज? ती इथे कशी असेल?
मलाही ना काय भास होत आहेत. तू ओळखतोस ना मला खूप चांगलं. थोडा क्लिअर थॉट आहे तुझा. सौमित्राचा माया, तू तू या हरामखोराबरोबर काय करतेस इथे? मग गुरु, तुला जसं वाटतंय ना तसं काही नाहीये. आम्ही बोलत होतो फक्त. अरे लाज नाही वाटत तुला? हा, राधिका बरोबर जे काही केलं तेव्हा काही बोललं नाही. आता माया नाही तुला आता गुरु, काय चाललंय तुझं? काय करतोयस? नाही ऐकशील का माझं? नाही तर काय. अरे काय ऐकायचंय आता माया? काही मी बघितलं ना स्वतः डोळ्यांनी. ओ गॉड, तू ऐक ना माझं, मी काय बोलते ते. एक मिनिट, तू इथे काय करतोयस? म्हणजे तू आणि केडी सुद्धा इथेच आलायत का या रिसॉर्टला? कुठे आहे केडी? कुठे आहे? काय झालं? आज पण दुसऱ्यांच्या बायका. हे तू आणि तू, तुम्ही दोघं इथे काय करताय? जागतिक डेट नाईट आहे वाटतं. हा, शनाया, फालतू बडबड करू नकोस. हे काय फालतू बडबड? तिकडे ती, इकडे ही. बिचारी राधिका. अरे देवा, काय चाललंय? गॅरी बघ, एवढ्या रात्री एका रूम मध्ये हे दोघं. एक मिनिट गुरु, तू आणि शनाया इथे काय करताय? आणि केडी केडी कुठे आहे? की तो नाहीच आहे? अरे तू हिला सांगितलं नाहीस काही? डायरेक्टली सांगायचं ना, मी सांगते काय ते. इकडे इकडे ये ये. हा, हे बघ काय आहे माहितीये का, आता आम्ही दोघं प्रेमात होतो आणि यांनी मला सांगितलंय की ह्याला तुझ्यामध्ये काही इंटरेस्टच नाहीये. म्हणजे 10 वेळा मला बोललाय की मला माया आवडतच नाही. आता आमच्या दोघांचं लग्न झालंय ना, आणि आम्ही जरा आमचं रोमॅन्स रिव्हिजिट करतोय. त्यामुळे, आणि तुला माहितीये का, मेन म्हणजे आज रात्री ना 12 वाजता 5 वर्ष होणार आहे यांनी प्रपोज करून. हो ना रे? त्यामुळे त्यांनी मला इथे आणलं आणि तर मला परत एकदा प्रपोज करणार आहे. सो आम्ही निघतो. हा, आणि तुला क्लिअर झालंय ना बाय द वे, ह्याला काही इंटरेस्ट नाहीये. हा हा, ओके ठीक आहे, क्लिअर. बाय, सी यू. चल पटकन प्रपोज करायचे, 12 वाजायला आले यार. चल रे लवकर, हे शोधायचं तुला. 12 वाजायला आले ना, तू प्रपोज करणार आहेस मला. ते वेळ थांबून ठेवायचं. चल. काय चाललंय तुझं? बघू बरं मला किती वाजले. हे बघ 12 वाजायला आले, तू प्रपोज करणार आहेस ना, कर लवकर. काय रे, काय झालं? काय बघतोस तू? तू अजूनही त्या माया आणि सौमित्राचा विचार करतोय ना? ठीक आहे ना, एवढा कशाला विचार करतो? त्यांची फ्रेंडशिप आहे, काहीतरी बोलत असतील. तू कशाला डिस्टर्ब होतोय? अरे यार, मायाला काय वाटलं असेल? ती जाम डिस्टर्ब झाली असेल. मला तर काही कळतच नाहीये. पण मुळात ती इकडे आली कशी? मी तर केडीकडे जातो असं सांगितलं होतं ना तिला. माया, माया, हे जे काही घडलंय, माया, सॉरी माया, मला कधीच खोटं वागायला, खोटं बोलायला आवडत नाही. पण आम्ही तुला इथे मुद्दाम घेऊन आलो कारण काही गोष्टी तुला कळणं गरजेचं होतं. ऍक्च्युली ना, तू नशीबवान आहेस, कारण गॅरीचा खरा चेहरा लवकर तुझ्या डोळ्यासमोर आला. माया, आपण चांगले मित्र का होतो माहितीये? कारण आपण एकमेकांना काय वाटेल ह्याच्यापेक्षा आपलं कशात भलं आहे ह्याचा जास्त विचार करायचा. आपण भांडायचो सुद्धा, पण आपल्या मैत्रिणीचं चांगलं झालं पाहिजे एवढाच हेतू होता. हीच गोष्ट सौमित्रांनी मला सांगितली, म्हणून मी या प्लॅनसाठी तयार झाले. प्लॅन? हो, प्लॅन. प्रत्यक्ष तुला काही गोष्टी कळाव्यात म्हणून तुला इथे घेऊन येण्याचा प्लॅन. आम्ही नुसतं तुला सांगितलं असतं तर तू हे कधीच ऐकून घेतलं नसतं. म्हणून
म्हणून हा सगळा प्लॅन करायला लागला तुला इथे घेऊन येण्याचा. हा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे तुला प्रत्यक्ष कळावं म्हणून तुला इथे आणलंय. गॅरीला ना मी चांगला आधीपासूनच ओळखते. तो आधी माझ्या शनू बेबीला फसवत होता, आता तुला फसवतोय. एक्झॅक्टली. माया, मी सुद्धा सगळं खोटं वागलो असं नाही म्हणता येणार, पण माझा सुद्धा हेतू वाईट नव्हता. माया, या सगळ्यातून तुला वाचवणं एवढंच आमचं ध्येय आहे. त्यामुळे या गुरुचं पुढे काय करायचं हे तूच ठरव. ऐक ना, काय चाललंय तुझं? प्रपोज? नाही, मलाही कळत नाही काय चाललंय ते. पण मला बरोबर कळलंय. तू आज इथे शनायाला घेऊन येणार आहेस. मला लग्नाचे प्रॉमिसेस दिलेले असताना सुद्धा शनायाला प्रपोज करणार आहेस हे सगळं कळलंय मला. इनफॅक्ट तुझं हे खरं रूप दाखवण्यासाठी हा प्लॅन होता. शिवाना नो, कोणाचा प्लॅन होता? कोणाचा होता प्लॅन? राधिकाचा. अरे काय चाललंय हे सगळं? शनाया, तू तर बोलूच नकोस. तुझी मम्मा इथे म्हटल्यानंतर तूही त्यांना सामील असणार ना सगळ्यांना. थँक्यू, थँक्यू सो मच राधिका. थँक्स सॅमी. I mean, I cannot thank you enough, you know. म्हणजे आज तुमच्यामुळे मला गुरुचं खरं रूप कळलंय. आणि आता एवढं सगळं कळल्यावर मी त्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकणार आहे कायमचं. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हे असं काहीतरी बोलेन, आय एम सॉरी डार्लिंग्स, यू आर रॉंग. गैरसमज होतोय तुमचा. माया, हे काय बोलतेस तू? तेच बोलते जे मला बोलायला हवंय आणि फक्त माया बोलू शकते. हे तुम्हाला काय वाटलं? आपल्या पार्टनरचं हे असं रूप कळल्यानंतर मी रडेन? हा? हाऊ कुड यू डू दिस टू मी? ओ माय गॉड. हे असं सगळं मला ड्रामा क्रिएट करेन? हे असं सगळं करायला मी काय राधिका वाटले की शनाया? नो, दिस इज माया. फिक्स इट इन द माइंड. असं काय आहे ना, आमच्या रिलेशनला मी इनफ वेळ दिलेला आहे आणि एवढा वेळ पुरेसा आहे मला गुरुला ओळखण्यासाठी आणि खूप चांगलं ओळखते मी त्याला. आज जे काही घडलं किंवा तो हे जे काही वागलाय त्यामागे आय एम शुअर नक्कीच काहीतरी कारण असेल आणि तो सांगेल ना मला वेळ आल्यावर. तुम्ही का मध्ये पडताय? प्लीज डोंट गेट इन टू दिस. तुम्हाला काय वाटलं उथळ आहे आमचं रिलेशन? माझं गुरुवरचं प्रेम वरवरच आहे? नाही. आय डू लव्ह हिम व्हेरी बॅडली. आमच्या रिलेशन मध्ये मॅच्युरिटी आहे, अंडरस्टँडिंग आहे. मॅच्युरिटी, अंडरस्टँडिंग, गेटिंग इट? माया, हे सगळं तुझ्या भल्यासाठी चाललंय हे कळत नाही का तुला? डिड आय आस्क यू फॉर इट मिस्टर सौमित्र? त्याची काहीच गरज नाहीये. आय एम केपेबल इनफ फॉर इट. आणि तरी तुम्हाला माझी इतकीच काळजी आहे ना, तर ऐका, नीट ऐका. माझं गुरुवर खूप प्रेम आहे. वी लव्ह इच अदर, वी ट्रस्ट इच अदर, वी रिस्पेक्ट इच अदर. आणि लवकरच लग्न करणार होता. तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून करणार. बारा वाजलेत गुरु. हो हो. आजच्या दिवसाची तुझी छान मेमरी आहे ना? आजच्याच दिवशी शनायाला प्रपोज केलं होतंस तू, इजंट इट?
सो आता काय करायचं, आपण ही मेमरी कायमसाठी पुसून टाकूया. हा, लेट्स क्रिएट न्यू मेमरी फॉर इट. आज मी तुला प्रपोज करणार आहे. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, आय लव्ह यू. विल यू मॅरी मी? येस, ऑफकोर्स माया. लेट्स लीव.